हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एस पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 पोएम नंबर 3.1 अपोजिट्स. अपोजिट्स म्हणजेच काय? विरुद्ध. अपोजिट्स म्हणजेच काय? विरुद्ध. किंवा आपण अपोजिट वर्ड सुद्धा पाहिलो आतापर्यंत. अपोजिट वर्ड्सला विरुद्धार्थी शब्द म्हणतात. तर या पोएम मधून आपण अपोजिट वर्ड्स म्हणजे काय हे आपण इथं पाहून घेणार आहोत. डू यू नो तुम्हाला माहित आहे का? द पोयम एव्हरीबडी हॅज अ नेम. तर मागच्या लेसन्स मध्ये युनिट नंबर 1 मध्ये आपण 1.9 एव्हरीबडी हॅज अ नेम हे पोयम आपण पाहिलो. त्या पोयम मध्ये आपण ईच पर्सनलाच म्हणजेच प्रत्येक माणसाला स्वतःचे नाव असते म्हणजेच नेम असते हे आपण पाहिलो. काहींचे शॉर्ट्स असतात तर काहींचे लॉंग असतात आणि सगळ्यांचे जे नेम असतात, नाव जे असतात ते स्पेशल असतात हे आपण त्या पोएम मध्ये पाहिलं. तर त्या पोएम रिलेटेड येथे क्वेश्चन्स विचारण्यात आलेलं आहे. चला तर पहिला येथे आपण पोएम कसं म्हणून घ्यायचं ते आपण येथे पाहून घेणार आहोत. लिसन अँड रिपीट. लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे पाठीमागे म्हणा. You say yes, I say no. You say stop, I say go. You say fast, I say slow. We are the opposites. You say day, I say night. You say dark and I say bright. You say heavy and I say light. We are the opposites. अशा प्रकारे आपण हे पोएम स्टुडंट्स कडून म्हणून घेऊ शकतो. चला तर आपण इथे आपण आज एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. यू से यस अँड आय से नो. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. से म्हणजे म्हण किंवा म्हणा. यस म्हणजे हो. अँड म्हणजे आणि. आय म्हणजे मी. से म्हणजे म्हणतो किंवा म्हणते. नो. तर इथं याचं मिनिंग होईल यू से यस अँड आय से नो. तू हो म्हण आणि मी नाही म्हणतो किंवा म्हणते. अशा प्रकारे या सेंटेन्सचं मिनिंग होईल. यू से स्टॉप अँड आय से गो. स्टॉप म्हणजे थांब किंवा थांबा. गो म्हणजे जा किंवा जावा. यू से स्टॉप अँड आय से गो. तर तू स्टॉप म्हण आणि मी गो म्हणतो किंवा म्हणते. तू थांब म्हण, मी जा म्हणतो किंवा म्हणते. या सेंटेन्सचा अशा प्रकारे मिनिंग होईल. यू से फास्ट अँड आय से स्लो. फास्ट म्हणजे जलद. फास्ट म्हणजेच जलद. स्लो म्हणजे हळू. यू से फास्ट तू फास्ट म्हण. अँड म्हणजे आणि. आय से स्लो तर मी काय म्हणेन? स्लो म्हणेन. वी आर द अपोजिट. तर इथं यस नो, स्टॉप गो, फास्ट अँड स्लो हे सगळे काय झाले? अपोजिट झालेले आहेत, विरुद्ध झालेले आहेत. यस नो, स्टॉप गो, फास्ट स्लो. तर अशा प्रकारे हे सगळ्यांचे जे पेअर झालेले आहेत, जोड्या झालेल्या आहेत, तर ते कशात कन्वर्ट झालेले आहेत? अपोजिट्स मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. तर इथं काय म्हणण्यात आलेलं आहे? वी आर द अपोजिट. तर आम्ही काय आहोत? सगळे काय आहोत? अपोजिट्स आहोत. आम्ही काय आहोत? विरुद्ध आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे यू से डे अँड आय से नाईट. डे म्हणजे दिवस, नाईट म्हणजे रात्र. यू से डे अँड आय से नाईट. तर तू दिवस म्हण, मी रात्र म्हणतो किंवा म्हणते. यू से डे तर तू डे म्हण, तर मी काय म्हणणार आहे? इथं रात्र म्हणणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे यू से डार्क अँड आय से ब्राईट. डार्क म्हणजेच अंधार किंवा काळोख. ब्राईट म्हणजेच काय? प्रकाश किंवा लाईट म्हणजे उजेड म्हणतो ना आपण, त्यालाच ब्राईट असं म्हणतात. यू से डार्क तर तू काय म्हण? डार्क म्हण. तर अँड म्हणजेच काय? आय आणि. आय से ब्राईट तर मी काय म्हणेन? ब्राईट म्हणेन. यू से हेवी अँड आय से लाईट. हेवी म्हणजेच काय? वजन. हेवी म्हणजेच काय? वजनदार. लाईट इथे ह्या लाईटचं मिनिंग हलकं होणार आहे.
वजनाने जे हलके असते त्याला काय म्हणलेलं आहे इथं लाईट. तो जो आपल्याला प्रकाश देतो तो लाईट नाही, तर या लाईटचं मिनिंग काय होणार आहे, हलकं होणार आहे. यू से हेवी अँड आय से लाईट. तर तू हेवी म्हण, तर मी काय म्हणणार आहे, लाईट म्हणणार आहे. तर येथे डे, नाईट, डार्क, ब्राईट, हेवी अँड लाईट हे काय झालेले आहेत, इथे सगळे अपोजिट्स झालेले आहेत. वी आर द अपोजिट्स. वी आर द अपोजिट. तर आम्ही सगळे काय आहोत, अपोजिट्स आहोत. तर अशा प्रकारे या पोएमचं मिनिंग येथे आपण एक्सप्लेन करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, राईट द अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स. तर खाली काही आपल्याला वर्ड्स देण्यात आलेले आहेत, तर त्या वर्ड्सचे आपल्याला इथं काय करायचे आहेत, अपोजिट वर्ड्स लिहून घ्यायचे आहेत. काय करायचे आहेत, अपोजिट वर्ड्स लिहून घ्यायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. यस, नो ऑलरेडी पोएम मध्ये देण्यात आलेले आहे. पहा, यस, नो. तर यसच्या अपोजिट काय येणार आहे, नो. तर नाईट, डे काय येणार, नाईट, डे. तर इथं आहे नाईट. नाईटचा अपोजिट काय आहे, डे आहे. तर नाईटचं काय येणार आहे, डे. फास्ट, स्लो. फास्ट, स्लो ऑलरेडी हे सगळे पोएम मधलेच आहेत, तर आपल्याला इथं सर्च आउट करून शोधून लिहायचे आहेत. फास्ट, स्लो. स्टॉप, गो. इथं आहे पहा, स्टॉप, गो. डार्क, ब्राईट. डार्क, ब्राईट. हेवी, लाईट. हेवी, लाईट. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, एक्सटेंड दिस पोएम बाय युजिंग द फॉलोइंग अपोजिट वर्ड्स. तर हे आपण पोएम एक्सटेंड करू शकतो. एक्सटेंड म्हणजेच काय, वाढवू शकतो. तर कुठले खाली काही आपल्याला अपोजिट्स देण्यात आलेले आहेत, तर ते अपोजिट्स यूज करून आपण हे पोएम काय करू शकतो, वाढवू शकतो. तर यू से नियर, आय से फार. यू से नियर अँड आय से फार. यू से अप अँड आय से डाऊन. यू से इन and I say out. You say hot and I say cold. You say big and I say small. You say wet and I say dry. तर अशा प्रकारे आपण येथे पोएम काय करू शकतो, एक्सटेंड करू शकतो. तर अशा प्रकारे इथं आपल्याला टीचर्ससाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत, ते पाहून घेऊया. Help the children to extend the poem by replacing the opposite words according to their color scheme. तर इथे टीचर्सना सांगण्यात आलेलं आहे, टीचर्सनं काय करायचं आहे, स्टुडंट्सला हे पोएम काय करून द्यायचं आहे, एक्सटेंड करून द्यायचं आहे, वाढवून द्यायचं आहे, रिप्लेसिंग करायचे आहेत. या अपोजिट वर्डच्या ऐवजी आपण दुसरे वर्ड्स इथं यूज करू शकतो. कलर स्कीम सुद्धा यूज करू शकतो, लाईक अ ब्लॅक, व्हाईट, असे वेगवेगळे कलर स्कीम्स यूज करून आपण इथे पोएम काय करू शकतो, एक्सटेंड करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण युनिट नंबर 3 पोएम नंबर 3.1 अपोजिट हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.